ही कथा आहे श्रद्धाची, एक साधी, प्रेमळ आणि स्वतःसाठी कधीही न जगलेली स्त्री. श्रद्धाचं लग्न झालं तेव्हापासून ती नवऱ्यावर आणि संसारावर जीवापाड प्रेम करत होती. श्रद्धाचं लग्न झालं होतं शुभमशी. तो दिसायला देखणा, मोठ्या IT कंपनीत जॉब करणारा, बोलण्यात शांत आणि व्यवस्थित होता. सुरुवातीला त्यांचं प्रेम खूप वाढायचं, पण लग्नानंतर सगळं बदलायला लागलं. शुभम कामात बुडून गेला. सकाळी ऑफिस, संध्याकाळी मोबाईल आणि रात्री केवळ TV. त्यांचं प्रेम उरलं शब्दात, पण कृतीत काहीच नव्हतं. तो नकारात्मक विचार करणारा. तिनं काहीही नवीन करायचं बोललं की म्हणायचा, हे शक्य नाही, पैसे नाहीत, लोक काय म्हणतील, उगाच नको, कशाला उगाच डोक्यावर ओझं, यासारख्या वाक्यांनी श्रद्धा रोज भरून जायची. श्रद्धाने एकेकाळी आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं होतं. तोही एक काळ होता जेव्हा तिचं स्वप्न होतं स्वतःचं ऑफिस असावं, स्वतःचं नाव कमवावं. पण लग्नानंतर सगळं बाजूला ठेवलं तिने, कारण लग्नाच्या काही वर्षांनीच ती आई बनली. एक गोंडस छोटा मुलगा झाला तिला, ज्याचं नाव त्यांनी आरव ठेवलं. त्याच्या छोट्या बोटांना धरून ती चालू लागली. त्याचं हसणं, बोलणं, पहिले पावलं हेच तिचं जग झालं. करिअर मात्र मागे राहिलं. कॉलेजमधलं स्वप्न एका कपाटात बंद झालं. दिवस रात्र आरवसाठी, घरासाठी. शुभमचा डब्बा, कपडे सगळं ती करत होती, पण नवऱ्याकडून कधीच तिचं कौतुक नाही. कधीच तू खूप चांगलं करतेस हे वाक्य नाही. तिचं अस्तित्व एक यंत्रासारखं झालं होतं. सकाळी उठायचं, आरवला शाळेला तयार करायचं, शुभमला डबा द्यायचा, कपडे लावायचे, नंतर घर आवरायचं आणि दुपारी पुन्हा जेवण बनवायचं. आरवचा अभ्यास घ्यायचा, संध्याकाळी त्याला खेळायला न्यायचं. दररोज एकसारखंच, कोणतीही सुट्टी नाही, नाही स्वतःसाठी कधी वेळ. आता आरव मोठा होऊ लागला. एक दिवस शाळेतून येऊन आईला म्हणाला, आई, माझ्या मित्राला स्वतःची रूम आहे, त्याचं खूप मोठं घर आहे, आपल्यालाही असं घर मिळेल का ग कधी? त्या क्षणी श्रद्धाच्या मनात काहीतरी हललं. ती रात्री गॅलरीत बसली, डोळे आकाशाकडे, मन आत खोल गेलं. तिचं बालपण, तिचं शिक्षण, तिचं स्वप्न सारं डोळ्यांपुढे आलं, कारण कधीतरी मुलाचे स्वप्न हे तिचेही होतं. दुसऱ्या दिवशी तिनं शुभमकडे बोलण्याचा प्रयत्न केला. प्रेमानेच म्हणाली, आपल्याला थोडं मोठं घर बघायचं का आता? आपल्या आरवला स्वतःची खोली हवी. शुभमने न बघताच उत्तर दिलं, तुला काय वाटतं, घर घेणं इतकं सोपं आहे का? मी कंपनीमध्ये जाऊन कुठल्या नोटा छापतो का? तू बघतेस फक्त स्वप्न, वास्तव्य कधी समजतं का तुला? पैसे काय झाडाला लागतात का? नवऱ्याचं ते बोलणं ऐकून श्रद्धा गप्प झाली. पण त्या रात्री ती पहिल्यांदाच आरव झोपल्यानंतर स्वतःसाठी जागी होती. तिनं मोबाईल उचलला, YouTube उघडलं. काही सामान्य गृहिणींचे व्हिडिओ बघायला लागली. त्यांचे अनुभव, त्यांच्या टिप्स, रोजच्या त्या गोष्टी. मनात लगेच विचार आला, हे तर मीही करू शकते. दुसऱ्या दिवशीच ती फोनवर रेसिपीचा व्हिडिओ शूट करत होती. उजेड कमी, आवाज मध्येच कट होत होता, पण तिनं अपलोड केलाच. नाव ठेवलं श्रद्धा की दुनिया. पहिल्या 2 दिवसात फक्त 23 व्ह्यूज आले, पण त्यात एक कमेंट होती, तुमचं बोलणं खूप गोड आहे ताई. ती कमेंट श्रद्धाला जगण्याचं बळ देऊन गेली. तिनं ठरवलं, दररोज एक व्हिडिओ टाकायचा. संधी शोधायची नाही, स्वतः निर्माण करायची. हळूहळू तिला YouTube आता समजू लागलं. व्हिडिओ चांगलेच दिसावे म्हणून तिनं रिंग लाईट घेतली. घरात शुभम रागावू लागला, हे काय नाटक सुरू आहे तुझं? मोबाईल, लाईट्स, शूटिंग, सगळ्या जगाला आपलं घर दाखवतेस. आपले नातेवाईक माझ्यावर हसताय, भाऊबंद नाव ठेवताय, आईबाबांचा रोज फोन येतो, तुझ्यावरून मी रोज बोलणे खातो. हे लवकरात लवकर बंद कर, त्यातून काही पैसे मिळत नाही. जगाला तमाशा दाखवायचा नाही आपला. श्रद्धा फक्त गप्प राहायची, पण ती मोडली नव्हती. आतून ती वनवा झाली होती. ती रोज चिडचिड, अपमान सहन करत होती, पण थांबली नाही. काही महिन्यातच तिला पहिलं उत्पन्न आलं 8,100 रुपये. तिचे डोळे त्या पैशांनी भरून आले. पण जेव्हा ती ते शुभमला दाखवायला गेली तेव्हा तो म्हणाला, या पैशांनी काय फरक पडतो? सारी इज्जत जाऊन पैसे, तेही इतके कमी. त्याच्या बोलण्यानं तिला वाटलं,
हे असंच चालणार का आयुष्यभर? पण तरीही तिनं हार मानली नाही. ती काम करतच राहिली. ब्रँड, डील्स, इंस्टाग्राम, यूट्यूब, लोकांचे मेसेज, तुम्ही आमच्यासारख्या बायकांना हिंमत दिली हे मेसेज तिचं जग बनले. आरव तिला रोज मिठी मारायचा. आई, तू एक नंबर आहेस, माझी बेस्ट आई आहेस. ती त्याच्या मिठीत सारे थकवे विसरायची. 1 वर्ष पूर्ण झालं. आता तिचं उत्पन्न महिन्याला 1.5 लाख रुपये झालं होतं. पण तिने एक नवं घर बघितलं. 3 BHK, सुंदर बाल्कनीसह. त्यात आरवसाठी स्वतंत्र खोली. त्या दिवशी तिनं शुभमला एका साईटवर नेलं आणि म्हणाली, हे आपलं नवं घर आहे शुभम, मी बुक केलंय माझे पैसे वापरून, पूर्ण पेमेंट केलं आहे बरं. शुभम मात्र धक्क्यात होता. त्यानं तिला पाहिलं आणि त्याचे डोळे पाणावले. तू इतकं सगळं एकटीनं कसं केलं? मी तर कधीच तुला समजून घेतले नाही, तुला साथ दिली नाही. श्रद्धा त्याच्याकडे शांतपणे पाहत म्हणाली, मी कधी तुझ्यावर रागवले नाही, पण मला माझं अस्तित्व परत हवं होतं. आरवसाठी, माझ्यासाठी आणि आपल्यासाठी. त्या दिवशी ते तिघही एका स्वप्नात शिरल्यासारखं नवा घरात गेले. आरव स्वतःच्या खोलीत उड्या मारत होता. शुभम आता तिचा चाहता होता आणि श्रद्धा, ती आता लाखो लोकांची प्रेरणा बनली होती. आज तिचं यूट्यूब चॅनल 10 लाख सबस्क्रायबरच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेलं आहे. ती बायकांसाठी ऑनलाईन क्लासेस घेत आहे. तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास आहे. तिच्या हसण्यात आता यश आहे आणि तिच्या नजरेत आज समाधान आहे. जो शुभम तिला नको नाही करायचा, तोच आज तिच्या कामात तिला मदत करतो. त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे गेली. लोक काय म्हणतात हे तो विसरला. तो आता फक्त आपल्या बायको, मुलासाठी जगतो, तिला साथ देतो. मित्र आणि मैत्रिणींनो, शेवटी फक्त या गोष्टीतून एवढंच सांगावं वाटतं की स्त्रीला जर साथ नसेल तरी ती स्वतःसाठी मार्ग शोधतेच. तिच्या स्वप्नांना रोखणं कठीण आहे, कारण ती स्वप्न उरात नाही, हृदयात बाळगते. ती थांबत नाही, ती जगते स्वतःसाठी, आपल्या लेकरासाठी आणि कधीतरी आपल्याच संसाराला पुन्हा सजवण्यासाठी. कधी कधी आपण आपल्या घरातील स्त्रियांच्या स्वप्नांना खूप छोटं समजतो, त्यांना भाव देत नाही. पण जेव्हा त्याच स्त्रिया त्या मनापासून ठरवतात, तेव्हा त्या आपल्या लेकराचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करून दाखवतात. मेहनत करतात, कष्ट करतात आणि त्यांना जे हवंय ते मिळवतात. बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटते? नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून जेव्हाही आपण नवीन गोष्ट अपलोड करू सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. धन्यवाद.